आणि मग हा जो अर्थसंकल्प ज्यावेळेस अरुण जेटलींनी मांडला त्यावेळी या अर्थसंकल्पाला एक वारसाही मिळालेला आहे आणि काही आव्हानं देखील या अर्थसंकल्पापुढे होती. आणि मग ती काय वारसा होता आणि काय आव्हानं होती, तर वाढती वित्तीय तूट कमी करणे, करंट अकाउंट डेफिसिट कमी करणे. करंट अकाउंट डेफिसिट म्हणजे आम्ही इम्पोर्ट किती करतो आणि आम्ही एक्सपोर्ट किती करतो. आमचा इम्पोर्ट जास्ती असेल आणि एक्सपोर्ट कमी असेल तर इम्पोर्ट करण्याकरता आम्हाला विदेशी मुद्रा द्यावी लागते आणि एक्सपोर्टमध्ये आम्ही विदेशी मुद्रा कमवतो. विदेशी मुद्रा कमी कमावली आणि जास्ती दिली तर विदेशी मुद्रा भांडारामध्ये आमच्या तूट येते आणि मग आम्हाला विदेशी मुद्रा जर आमच्याजवळ कमी राहिली, पेट्रोल डिझेल करता सगळं ऑइल आम्ही विदेशातनं विकत घेतो, ते विदेशी मुद्रेमध्येच त्यांना आपल्याला पैसा द्यावा लागतो. आणि त्यामुळे करंट अकाउंट डेफिसिट वाढला की त्यातनं देखील एक खूप मोठं वित्तीय संकट, कारण मग बाजारातनं आपल्या ऑइल कंपन्यांना करन्सी विकत घ्यावी लागते आणि ती ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस मग त्याच्या भावाचा म्हणजे ती जो करन्सीचा ओपन मार्केट भाव असेल डॉलरचा, त्याचा प्रेशर हे आमच्या पेट्रोल डिझेलच्या भावावर येतं आणि आम्हाला पेट्रोल डिझेल महाग करावं लागतं. त्यामुळे करंट अकाउंट डेफिसिट हा एक महत्त्वाचा विषय होता. वाढती महागाईचा विषय होता. विकास दर जो सातत्याने गेली 2 वर्ष 5% देखील खाली, म्हणजे विकास दर आपल्या देशाचा पाहिल्यानंतर 2004 साली जे विदेशातले लोक म्हणायचे की द इंडिया ग्रोथ स्टोरी हॅज बिगॅन, त्यांनी गेले 2 वर्ष म्हणणं चालू केलं होतं की द इंडिया ग्रोथ स्टोरी इज ओव्हर, कारण 4 आणि 4.5% जर विकास दर असेल तर कसं भारत पुढे जाईल, अशा प्रकारचं देखील बोलणं सुरू झालं होतं. आणि त्यासोबत मग सामाजिक क्षेत्रामध्ये आमचं जे आज डेमोग्राफिक ॲडव्हान्टेज आहे, आम्हाला लोकसंख्येचं जे काही आम्हाला एक संधी मिळाली आहे त्या संधीचं रूपांतर आपल्या सगळ्या विकासामध्ये करण्याकरता शिक्षण असेल, प्रशिक्षण असेल, आरोग्य असेल, महिला बाल विकास असेल, गरिबी निर्मूलन असेल, मागासवर्गीयांचा विकास असेल, या सगळ्याकरता योजना तयार करणं. त्यासोबत पायाभूत सुविधा क्षेत्र जे आहेत, कारण त्याशिवाय देश पुढे जाऊ शकत नाही. रेल असेल, रोड असेल, पोर्ट असेल, एअरपोर्ट असेल, वीज निर्मिती असेल, त्याच्याकरता कोळसा असेल, मायनिंग असेल, अशा सगळ्या गोष्टींमध्ये जो स्लोडाऊन आला आहे तो स्लोडाऊन दूर करणं. त्यासोबत शेती क्षेत्र असेल, कारण शेतीचा ग्रोथ रेट आमचा स्टॅग्नंट होतो आहे. सिंचन असेल, सहकार असेल, ग्रामविकास असेल, उद्योगाचं क्षेत्र, लघुउद्योगाचं क्षेत्र, रोजगार निर्मिती, ज्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर 2000 ते 2005 अटलजींच्या कार्यकाळामध्ये रोजगार निर्मिती ही 5 वर्षामध्ये प्रत्येक वर्षी जवळपास 1,20,00,000 रोजगार आपण तयार केले. आणि 2005 ते 2010 या पूर्ण कंपोजिट 5 वर्षामध्ये केवळ 27,00,000 रोजगारांची निर्मिती झाली. म्हणजे जवळपास 6 कोटी रोजगार 5 वर्षात आणि 27,00,000 रोजगार 5 वर्षामध्ये. तर देशामध्ये जर रोजगार निर्मितीच होणार नाही तर देश पुढे कसा जाईल. आणि त्याच्यामुळे हे एक मोठं आव्हान की रोजगार निर्मिती संपलेली, हे एक मोठं आव्हान देखील या अर्थसंकल्पासमोर होतं. आणि मग या सगळ्या आव्हानांचा सामना कसा केला आहे याच्या आधारावर या अर्थसंकल्पाचं मूल्यमापन आपण करू शकतो. मग वित्तीय तूट कमी करणं या संदर्भात जुन्या सरकारने काय केलं, एक अतिशय घातक प्रयोग केला. तो प्रयोग काय आहे, तर वित्तीय तूट कमी करायची म्हणून त्यांनी एक्सपेंडिचर कमी केलं, खर्च कमी केला. आता खर्च कुठला कमी होतो, खर्च काही पगारावरचा कमी होत नाही, खर्च परिचालनावरचाही कमी होत नाही, खर्च कमी होतो भांडवली गुंतवणुकीवरचा. आणि कुठल्याही अर्थव्यवस्थेकरता तुम्ही बाकी सगळ्या गोष्टींवर खर्च करताय आणि भांडवली गुंतवणूक करत नाही आहे तर याचा अर्थ तुम्ही देशाला पाठीमागे नेताय, कारण तुम्हाला त्यातनं परतावा काही मिळणार नाही आणि परतावा मिळाला नाही तर पुढच्या वर्षी तुमची तूट अजून वाढणार आहे. आणि म्हणून ही जी काही मानकं आहेत वित्तीय व्यवस्थापनाची, ती मानकं मिळवण्याकरता मागच्या सरकारनं 2 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात भांडवली गुंतवणुकीत कपात केली आणि त्याच्यातनं ती मानकं त्यांनी त्या ठिकाणी मिळवली. पण जेटलींनी सांगितलं आता मी भांडवली गुंतवणुकीत कपात करून एक्सपेंडिचर कमी करून मी वित्तीय तूट कमी करणार नाही, रिसोर्सेस वाढवून मी वित्तीय तूट कमी करेन. म्हणजे दुसरं काय तर मी खर्च वाढवीनच पण ती खर्च मला पेलली पाहिजेत म्हणून माझे रिसोर्सेस मी वाढवीन. आणि मग ते रिसोर्सेस वाढवण्याकरता अनेक उपाययोजना या बजेटमध्ये जेटलींनी सुचवल्या, ज्याच्यामध्ये एक महत्त्वाची अशी की 4 लाख कोटी रुपये आपल्या देशाच्या टॅक्सेसचे वेगवेगळ्या लिटिगेशन्समध्ये फसलेले आहेत आणि ते मिळणारा पैसा आहे. म्हणजे 2 पैशाची वर्गवारी आपलं कॅग करतं कॉम्प्ट्रोलर ऑडिटर जनरल, त्यातली एक वर्गवारी जी आपल्याला मिळणार आहे, जी निर्विवाद आहे
आणि दुसरी जी सोडून दिली पाहिजे. त्यातली जी निर्विवाद आहे ती 4 लाख कोटी आहे. जेटलींनी सांगितलं मी व्यवस्था उभ्या करीन, अधिकचे त्या ठिकाणी कन्सिलिएशनची जी प्रोसेस आहे किंवा त्या ठिकाणी ट्रायब्युनल्सची जी व्यवस्था आहे याच्यामध्ये अधिक व्यवस्था उभ्या करून त्याचा विस्तार करून हे जे 4 लाख कोटी रुपये आहेत. म्हणजे लोकांना काय वाटतं की जे मोठे अनेक वेळा मोठे टॅक्स पेयर्स असतात हे लोक एखादी गोष्ट लिटिगेशनमध्ये गेली की 5-10 वर्ष टॅक्स भरायची आवश्यकता नाही, पैसा वापरता येतो, चालला आहे 20-20 वर्ष त्या ठिकाणी अशा प्रकारचे लिटिगेशन चालले आहेत. तर त्यांनी सांगितलं की असे लिटिगेशन्स संपले पाहिजेत, याकरता व्यवस्था उभी करीन ज्यातनं सरकारचा पैसा टॅक्सेस न वाढवता देखील आपल्याला वसूल करता येईल. दुसरं त्यांनी सांगितलं एक्सपेंडिचर कमिशन तयार करणं, कारण क्वालिटी ऑफ एक्सपेंडिचर ज्याचा उल्लेख भोगले साहेबांनी केला हा महत्त्वाचा आहे. तुम्ही किती खर्च करता महत्त्वाचा नाही, तुम्ही कसा खर्च करता. म्हणजे आउटले बजेट नाही, आउटकम बजेट. आउटले बजेट तर कोणी देऊ शकतं, आउटले बजेटमधनं आउटकम बजेट काय आहे, काय तुम्ही त्यातनं अचीव केलं आहे हे महत्त्वाचं आहे. मग त्याच्यासोबत त्यांनी सबसिडी रेजिम कशी अधिक टार्गेटेड करता येईल. एक अतिशय महत्त्वाची घोषणा त्यांनी या ठिकाणी केली आहे की या वर्षाच्या शेवटपर्यंत GST गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स, सिंगल पॉईंट गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स जो आहे तो आम्ही इंट्रोड्यूस करू. गेली 5-7 वर्ष देशात याची चर्चा चालली आहे, पण राज्यांचे काही ॲप्रिहेन्शन्स आहे, फेडरल स्ट्रक्चर आहे, राज्यांना वाटतं केंद्र आमच्यावर अतिक्रमण करत आहे. जेटलींनी 45 दिवसामध्ये राज्यांशी चर्चा केली, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या, त्या अडचणी कशा सोडवता येतील याचा रोडमॅप तयार केला आणि पुढच्या काळामध्ये तो रोडमॅप त्याचा वापर करून या वर्षाच्या शेवटपर्यंत GST आणायचा. GST आला म्हणजे हे टॅक्सेसचं खूप मोठं जाळं हे आपल्याला दूर करता येतं आणि त्या माध्यमातून आपल्याला प्रगती साधता येईल आणि आपली टॅक्स एफिशियन्सी देखील वाढवता येईल, टॅक्स इन्कम देखील वाढवता येईल. आणि म्हणून ही देखील एक महत्त्वाची स्टेप ही या ठिकाणी त्यांनी घेतली. 2 अजून महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी जाहीर केल्या. रिसोर्सेस वाढवायचे तर काय, एक 49% FDI इन इन्शुरन्स 26%वरनं 49%वर आणलं. आता इन्शुरन्सचा वाढता बिझनेस आहे आणि इन्शुरन्सचा जो वाढता बिझनेस आहे या बिझनेसला केटर करण्याकरता समजा देशातल्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशनकडनंच इन्शुरन्स कंपन्या पैसा म्हणजे रिसोर्स मोबिलाइज करायला लागल्या तर बिझनेस तर वाढेल, पण शेवटी ज्याचा मी मगाशी उल्लेख केला की देशातली लिक्विडिटी फिक्स आहे आणि त्याच्यामुळे पुन्हा त्याच्यातनं प्रेशर तयार होईल आणि जर त्यांना त्या प्रकारचं लेंडिंग मिळालं नाही, त्या प्रकारचे रिसोर्सेस त्यांना उभे करता आले नाही तर इन्शुरन्सचा बिझनेस वाढणार नाही. आज सेवा क्षेत्रामध्ये बँकिंग आणि इन्शुरन्स हा मोठा रोजगार तयार करणाऱ्या 2 व्यवस्था आहेत आणि त्यातनं लोकांची बचत देखील वाढते आहे आणि त्या बचतीचा शेवटी देशालाच फायदा होतो. आणि म्हणून त्या क्षेत्रामध्ये ही गुंतवणूक वाढवल्याबरोबर देशावर कुठलाही त्या ठिकाणी प्रेशर न येता 20,000 कोटी रुपये इन्फ्यूज होतील. आणि हे करत असताना त्यांनी एक अतिशय महत्त्वाचं काम काय केलं आहे, हे पैसे जे परकीय गुंतवणुकीचे आहेत हे कसे आणता येतील तर त्यांनी सांगितलं की फॉरेन इन्व्हेस्टमेंट जे बोर्ड आहे आमचं प्रमोशन बोर्ड FIPB याच रूटमधनं हे आणता येतील. आता हे का म्हटलं त्यांनी, ॲटोमॅटिक रूटमध्ये जर अलाव केलं तर गेल्या अनेक वर्षामध्ये आपण बघितलं आपल्या देशातला काळा पैसा विदेशात जातो आणि मॉरिशसच्या रूपानं तोच FDI म्हणून फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणून आपल्या देशात येतो. म्हणजे आपलाच पैसा फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणून आपल्याकडे येतो आणि ऑटोमॅटिक रूटमध्ये पैशाची क्वालिटी काय आहे, हा काळा पैसा आपल्याच देशातला परत येतो आहे, ही जी फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आहे चांगली आहे की नाही, की ही ड्युबियस आहे, हे सगळं लक्षात येतं. आणि म्हणून त्यांनी सांगितलं 26%वरून 49%वर तर नेऊ, पण त्यासोबत आम्ही FIPB रूट हा त्याच्यामध्ये तुम्हाला ऑटोमॅटिक रूट अलाव करणार नाही. 20,000 कोटी रुपये देशामध्ये येतील. आणि आपण बघा गेल्या अनेक वर्षामध्ये आपली जी सरकारी इन्शुरन्स कंपनी आहे देशातल्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये या सरकारी इन्शुरन्स कंपनीने केलेलं लेंडिंग हे महत्त्वाचं आहे. कारण या कंपनीकडे जे काही पैसे असतात त्या बँकांपेक्षाही कमी रेटने त्यांनी सरकारला इन्फ्रास्ट्रक्चर करता दिला आहे. त्यामुळे 20,000 कोटी रुपये आल्यानंतर ते काही कोणाच्या खात्यात राहत नाही, तर ते 20,000 कोटी रुपयाची जी काही हळूहळू गुंतवणूक होते त्यातनं देशातलं इन्फ्रास्ट्रक्चर तयार होत असतं. दुसरं एक त्यांनी सांगितलं आहे की FDI इन डिफेन्स आणि त्याच्यामध्ये त्यांनी डिफेन्स प्रोडक्शनमध्ये 49% पर्यंत FDI. आता आपण सगळी जी डिफेन्स इक्विपमेंट्स घेतो आहे ही विदेशातनंच घेतो आहे, काही आपलं इंडिजिनस फार कमी आहे. आणि आपली दुसरी अडचण अशी आहे की आज आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात ज्या ऑर्डनन्स फॅक्टरीज आहेत या ऑर्डनन्स फॅक्टरीची जी कॅपॅसिटी आहे ती यूज देखील आपण करू शकत नाही. म्हणजे मागच्या काळात शरद पवार साहेब ज्यावेळेस डिफेन्स मिनिस्टर झाले होते तर त्यांनी एक प्रपोजल आणलं होतं की ऑर्डनन्स फॅक्टरीची कॅपॅसिटी यूज होत नाही म्हणून आपण एक काम करू, ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये बॅगा बनवणं सुरू करू.
पण मग त्याच्यावर फार टीका झाली की काय तुम्ही आता शस्त्रांच्या ऐवजी बॅगा बनवणार का, आणि मग त्याच्यानंतर तो काही बारगळला. तर त्याच्यामुळे मग या संदर्भात आपल्याला जे कॅपिटल पाहिजे आहे ते या माध्यमातून येईल. आता FDI अँड डिफेन्स हे सक्सेसफुल होईल का, तर याच्या संदर्भात एक ॲप्रिहेन्शन असं आहे की शेवटी टेक्नॉलॉजी ट्रान्सफरशिवाय हे इन्व्हेस्टमेंट होऊ शकत नाही. कारण हे इन्व्हेस्टमेंट हे काही आपल्या परंपरागत जे काही आपल्या ऑर्डनन्स फॅक्टरीज चालल्यात त्याच्यामध्ये येऊ शकत नाही. हे येणार आहे नवीन प्रकारच्या सगळ्या इक्विपमेंट करता, आणि ते जर आणायचं असेल तर साधारणपणे टेक्नॉलॉजीज ज्या आहेत त्याच्यावर त्या देशांनी अधिकार केलेला आहे, आणि त्यामुळे टेक्नॉलॉजी ट्रान्सफर किती होतं त्याच्या आधारावर हे सक्सेसफुल होईल. त्याच्याकरता काय रोडमॅप असेल तो अर्थमंत्री योग्य वेळी आपल्याला सांगतील. आणि मग हा जो ज्याचा उल्लेख मी केला की करंट अकाउंट डेफिसिट, तर करंट अकाउंट डेफिसिट कमी करण्याकरता मागच्या सरकारनं काय केलं, इम्पोर्ट कमी करून टाकले. इम्पोर्ट हा देखील महत्त्वाचा आहे, कारण आपल्याला जर आपला औद्योगिक ग्रोथ करायची असेल तर अनेक गोष्टी आपण इम्पोर्ट करून आणतो. इम्पोर्ट कमी केला याचा अर्थ औद्योगिक ग्रोथ होऊ शकणार नाही, कारण त्या प्रकारचं रॉ मटेरियल त्या उद्योगांना मिळणार नाही. आणि म्हणून आपण इम्पोर्टमध्ये कमी करून आणि एक्सपोर्ट मार्जिनली वाढलं, त्यामुळे आपलं हा जो करंट अकाउंट डेफिसिट आहे हा आपण थोडा कमी करू शकलो. पण या पद्धतीने नाही, इम्पोर्टही वाढलं पाहिजे आणि एक्सपोर्टही वाढलं पाहिजे, त्यातनं रोजगार तयार होईल, अर्थव्यवस्था पुढे जाईल. अशा प्रकारचा एक अत्यंत महत्त्वाचा रोडमॅप त्या ठिकाणी मांडला आहे. महागाई कमी करणं हा एक महत्त्वाचा विषय आहे, कारण गेले अनेक वर्ष देशामध्ये सातत्याने आपण महागाईचा सामना करतो आहोत. देशातली महागाई काय आहे, देशामध्ये अन्नधान्याची कमतरता आहे म्हणून महागाई नाही, देशामध्ये भाजीची कमतरता आहे म्हणून महागाई नाही. देशामध्ये महागाई आहे ती सप्लाय साईड मॅनेजमेंट आपली ठीक नाही आहे. म्हणजे आपण कांद्याचं उदाहरण घेतलं तर कांद्याचं जी काही हार्वेस्टिंग आहे, हे हार्वेस्टिंग समजा एक 6 राज्यांमध्ये होते, तर त्या 6 राज्यांच्या वेळा वेगवेगळ्या आहेत. केरळमध्ये वेगळी असेल, महाराष्ट्रात वेगळी असेल, मान्सूनच्या येण्यावर किंवा त्या पिकावर. आणि मग याच्यातलं एखाद्या ठिकाणचं क्रॉप फेल झालं की त्याच्यानंतर कांद्याचे भाव प्रचंड वाढलेले आपण अचानक पाहतो, कारण आपण त्याचं जे काही हार्वेस्टिंग नंतर सप्लाय साईड मॅनेजमेंट करायचं आहे. मग असं लक्षात येतं की कुठेतरी कांदा आहे त्याचे भाव पडलेले आहेत, आणि कुठेतरी कांदा नाही आहे म्हणून भाव वाढलेले आहेत, आणि ह्या दोघांचं मॅचिंग होत नाही, कारण याच्या सप्लाय चेन जी आहे ती चेनच आम्ही तयार केलेली नाही. कधीकधी कांद्याचा भाव इतका वाढतो की आमच्या डोळ्यात पाणी येतं, आणि कधीकधी कांद्याचा भाव इतका पडतो की आमच्या लासलगावचे कांदा उत्पादक शेतकरी आता ट्रान्सपोर्टेशनलाही कांदा परवडत नाही म्हणून रस्त्यावर फेकून देतात. तर ही अवस्था काय आहे, याचं कारण याचं सप्लाय साईड मॅनेजमेंट जे आहे ते आपण करू शकलो नाही. दुसरी गोष्ट अशी की आपल्या देशामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचा जो काही एकूण उपयोग आहे, आपल्या कायद्याप्रमाणे सगळा माल कृषी उत्पन्न बाजार समितीतनं विकायचा, आणि मग त्या कृषी उत्पन्न बाजार समितीने एकाधिकारशाही तयार केली आहे, आणि त्यांचा फार फी भरावी लागते, आणि कृषी उत्पन्न बाजार समितीतनं शेतकऱ्याला फायदा मिळत नाही, तिथल्या दलालांनाच फायदा मिळतो सातत्याने. कारण शेतकऱ्याला इतकी आवश्यकता असते की तो मिळेल त्या किमतीवर पोस्ट हार्वेस्ट त्याला कर्ज भरायचं आहे, बाकी गोष्टी करायच्या आहे, तो दलालाला देऊन टाकतो मिळेल त्या किमतीवर. नंतर मग दलाल ती साठवणूक करतो आणि त्याच्यानंतर त्या सगळ्या प्रक्रियेला तो त्या ठिकाणी चालना देतो. आणि म्हणून APMCचं मोनोपली जोपर्यंत तुटत नाही, आणि आपण पाहतो महाराष्ट्रामध्ये राज्य कोण करतं, आमदार कोण बनतो, तर ग्रामीण भागामध्ये ज्याच्या हातात कृषी उत्पन्न बाजार समिती आहे तोच आमदार बनतो. आणि म्हणून ही जी काही मोनोपली आहे ही तोडली पाहिजे. ती तुटली की या ठिकाणी साठवणूक जी आहे किंवा जे काही त्याचे दर आहेत ते दर फज करणं आहे, हे सगळं दूर होईल. या दृष्टीने या अर्थसंकल्पामध्ये एक खाजगी APMCची देखील त्यांनी संकल्पना मांडली आहे की जी जर तयार झाली. एक लातूरचा प्रयोग झाला की लातूरमध्ये त्या ठिकाणी काही व्यापाऱ्यांनी मिळून एक त्या ठिकाणी असं गोडाऊन तयार केलं, APMC सारखाच त्याला त्यांनी हे दिला, आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही जे काही तुमचं उत्पादन आहे ते आमच्या इथे येऊन ठेवा, त्याच्यावर तुम्हाला आम्ही 80% पैसे त्या दिवशीचा जो रेट असेल त्या रेटने देऊ, पण ते विकलं असं समजलं जाणार नाही. तुम्हाला ज्या दिवशी विकायचं आहे त्या दिवशी तुम्ही आम्हाला सांगा, त्या दिवशीचा जो दर असेल त्या दरात आम्ही ते विकलं असं समजू आणि तुम्हाला उर्वरित पैसे देऊ. आणि त्या माध्यमातून APMCपेक्षा एफिशियंटली त्यांनी त्या ठिकाणी काम करून दाखवलं. आणि म्हणून ही एफिशियन्सी वाढवणं. दुसरा महत्त्वाचा विषय असा आहे की आज आपली जी पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आहे, या सिस्टीममध्ये इतके लिकेजेस आहेत. आपल्याला जर आपण आर्थिक पाहणीचा अहवाल वाचला तर त्या अहवालामध्ये असं म्हटलं आहे की 1 किलो धान्य व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याकरता
2.5 किलो धान्य सोडावं लागतं. म्हणजे जेव्हा 2.5 किलो धान्य एका व्यक्तीच्या नावानं निघतं तेव्हा ते 1 किलो त्याला मिळतं. म्हणजे इतकं मोठं त्याच्यामध्ये लिकेज आहे. आणि मग हेच लिकेज या सगळ्या भाववाढीला कारणीभूत असतं. आणि म्हणून कारण सरकार हा सगळा ओपन मार्केटमधनं सगळी खरेदी करते आणि ती खरेदी केल्यानंतर तो माल समजा त्यातला 1.5 किलो माल हा पुन्हा ओपन मार्केटमध्ये जाणार आणि पुन्हा नव्या भावाने जर येणार असेल तर त्यातनं शेवटी किमतीवर त्याचं प्रेशर येईल. आणि म्हणून APMCची FCAची एफिशियन्सी वाढवणं त्याची एक अतिशय चांगली योजना याच्यामध्ये मांडली आहे. संपूर्ण आज जर ICTचा उपयोग आपण केला, इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचा, तर त्या माध्यमातून 1-1 किलो धान्याचं ट्रॅकिंग करता येतं. अगदी कुठून निघालं, कुठे गेलं, कुठल्या दुकानात गेलं, कुठल्या दुकानात त्यांनी कोणाला दिलं, हे सगळं करणं शक्य आहे. आणि म्हणून त्याची देखील योजना या सरकारने या ठिकाणी तयार केलेली आहे. आपण जर बघितलं तर वेगवेगळे जे आपले क्षेत्र आहेत, विशेषतः सामाजिक क्षेत्राचा या ठिकाणी उल्लेख झाला. आणि त्याच्यामध्ये आपल्यासमोर महत्त्वाचे काय विषय आहेत, तर आज आपल्या देशाला एक डेमोग्राफिक ॲडव्हान्टेज आहे, म्हणजे एक लोकसंख्येची संधी आहे. आज आपला देश हा जगातला सगळ्यात तरुण देश आहे. आपल्या देशाच्या लोकसंख्येचं सरासरी वय हे 25 वर्ष आहे. आणि आपल्याकडे 62% लोक असे आहेत की जे काम करू शकतील, जे आपल्या देशाचं मानव संसाधन म्हणून कार्य करू शकतील. आणि आपण जर जगाचा इतिहास पाहिला तर 60च्या दशकामध्ये हेच ॲडव्हान्टेज त्याच्यापूर्वी जापानला मिळालं, जापानने प्रगती केली. मग 60च्या दशकात कोरियाला मिळालं, कोरियाने प्रगती केली. मग चीनला मिळालं, चीनने प्रगती केली. त्याच्या आधी युरोपला मिळालं, 100 वर्षापूर्वी युरोपने प्रगती केली. ज्या ज्या देशाला अशा प्रकारचं डेमोग्राफिक ॲडव्हान्टेज मिळतं की अवलंबून असलेल्या लोकांची संख्या ही कमी आणि काम करू शकणाऱ्यांची लोकसंख्या जास्ती, त्यावेळेस देश प्रगतीकडे जातो. आणि आज त्याच स्थितीत सुदैवाने भारत आहे. पुढची 25-30 वर्ष हे डेमोग्राफिक ॲडव्हान्टेज आपल्याला राहणार आहे. आणि मग आज भारताचं सरासरी वय 25 वर्ष आहे. 2020 साली भारताचं सरासरी वय 29 वर्ष असेल. आणि भारतामध्ये 65% लोक काम करण्याच्या श्रमशक्तीमध्ये कॉन्ट्रीब्यूट करणारे असतील. 2020 साली जेव्हा भारताचं सरासरी वय हे 29 वर्ष असेल, त्यावेळी जापानचं सरासरी वय 48 वर्ष असेल, त्यावेळी चीनचं सरासरी वय 39 वर्ष असेल, त्यावेळी अमेरिकेचं सरासरी वय 37 वर्ष असेल, त्यावेळी ईस्टर्न युरोपचं सरासरी वय 41 वर्ष असेल, वेस्टर्न युरोपचं सरासरी वय 44 वर्ष असेल. याचा अर्थ काय आहे, तर 2020 साली संपूर्ण जग वार्धक्याकडे जाणार आहे, संपूर्ण जग म्हातारं होणार आहे. आणि या जगाला त्यांच्या अर्थव्यवस्थेचं संचालन करण्याकरता मानव संसाधनाची आवश्यकता भासणार आहे. आणि हे मानव संसाधन देण्याची क्षमता ही 2020 साली एकाच देशाकडे असेल, त्या देशाचं नाव भारत आहे. कारण आमचं सरासरी वय 29 वर्ष असणार आहे. आणि मग हे जर मानव संसाधन आम्ही जगाला पुरवलं तर जगाच्या अर्थव्यवस्थेवर आम्ही राज्य करू. आणि जगाच्या अर्थव्यवस्थेवर जो राज्य करतो तोच जगावर राज्य करतो. इतकी मोठी संधी या डेमोग्राफिक ॲडव्हान्टेजने आम्हाला दिली आहे. पण हे ॲडव्हान्टेज आहे की डिझास्टर आहे, हे आमच्या योजनांच्या आधारावर ठरणार आहे. कारण आम्ही केवळ लोकसंख्या याच्या भरोशावर जगाला मानव संसाधन पुरवू शकणार नाही. जगाला प्रशिक्षित मानव संसाधन हवं आहे. आणि मग या लोकसंख्येला शिक्षण, प्रशिक्षण आणि रोजगार याच्या आधारावर जर आम्ही विकसित करून या लोकसंख्येचं मानव संसाधनामध्ये परिवर्तन केलं तरच आम्ही जगाला मानव संसाधन पुरवू शकू. मग आजची अवस्था काय आहे, शिक्षण असेल, काय आमची शिक्षण क्षेत्रातली अवस्था आहे. आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आज आमच्या समोर सर्वांकरता शिक्षण हा प्रॉब्लेम नाही आहे. आम्ही सक्तीच्या शिक्षणाचा कायदा केला आहे, त्या कायद्याची थोडी बहुत अंमलबजावणी देखील आम्ही करतो. आमच्या समोरचा प्रश्न आहे शिक्षणाच्या क्वालिटीचा. आज सरकार क्लेम करत आहे की प्रायमरी शाळेत 99% मुलं चालल्यात, नसतील 99% चालले तर 90% जात असतील. प्रश्न तो नाही आहे 10%ना कसं आणायचं याचा प्रयत्न करावा लागेल. पण त्यापेक्षा गंभीर गोष्ट अशी आहे की आम्ही शिक्षण देतो आहोत का. आणि हे मी याकरता म्हणतो की सरकार दरवर्षी असर नावाच्या एका संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाची आमची क्वालिटी काय आहे या संदर्भातला सर्वे करते. आणि असरनी जो सर्वे केला त्या सर्वेमध्ये असं लक्षात आलं की खाजगी आणि सरकारी दोन्ही शाळांचा सर्वे होतो, देशभरात सर्वे होतो. आमच्या देशातल्या 4थीच्या वर्गातल्या 59% मुलांना पहिलीचं पुस्तक वाचता आलं नाही. 7वीतल्या जवळपास 60% मुलांना बेरीज वजाबाकी देखील करता आली नाही. अशा अनेक गोष्टी या असरच्या सर्वेमधनं बाहेर आल्या. मग याचा अर्थ काय आहे की आम्ही आमच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवली आहे,
पण त्यांना क्वालिटी ऑफ एज्युकेशन आम्ही देत नाही आहोत. आता आमच्यासमोर प्रश्न सर्वांकरता शिक्षण नाही आहे, आता आमच्यासमोर प्रश्न आहे सर्वांकरता गुणवत्तापूर्ण शिक्षण. आणि जर गुणवत्ता नसेल तर तुमची डिग्री काही कामाची नाही, तुमचा डिप्लोमा काही कामाचा नाही आणि तुमचं शिक्षणही काही कामाचं नाही. आणि मग या अर्थसंकल्पाने नेमका हा चॅलेंज समजलेला आहे आणि याच्यामध्ये 2-3 प्रोग्रॅम अतिशय महत्त्वाचे दिले आहेत. एक स्कूल असेसमेंट प्रोग्राम दिला आहे की ज्या माध्यमातून प्रत्येक शाळेचं मानांकन करावं लागेल. त्या शाळेमध्ये फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर किती आहे, शिक्षक किती आहे, सगळ्या गोष्टींचं मानांकन होईल. त्यासोबत दुसरा एक पंडित मदन मोहन मालवीय टीचर्स ट्रेनिंग प्रोग्राम 500 कोटी रुपये त्याकरता ठेवले आहेत. कारण आमच्या जर शिक्षकांना अनेक ठिकाणी आपल्याला माहिती आहे ग्रामीण भागामध्ये शिक्षक एक तर